विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 मार्च 2022 यामधील जेवढेही चालू घडामोडी बघितल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनो त्याची आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि आपणही काय करायचं आहे, जेवढेही क्वेश्चन आहेत ते आपल्या किती लक्षात राहिलेत हे तुम्ही आता या व्हिडिओतून लक्षात घ्यायचं आहे. ज्याही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील त्या विद्यार्थ्यांनो आपण नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. जवळपास 55 प्लस विद्यार्थ्यांनो क्वेश्चन आहेत. तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओमधील सर्वात पहिला प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत संयुक्त टास्क फोर्सची स्थापन करण्याचे मान्य केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नेपाळ हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पाणथळ जमिनीसाठी पॅनल तयार करण्याचे निर्देश दिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी त्रिपुरा उच्च न्यायालय हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, दुबई टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक डी आंद्रे रुब्लेव हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, फेअरलेस गव्हर्नन्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी किरण बेदी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, मेक्सिको ओपन विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी राफेल नदाल हेच योग्य आन्सर आहे. आणि राफेल नदालचं हे 91 विजेतेपद आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक डी माधवी पुरी बुच हेच योग्य आन्सर आहे. आणि सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 12 एप्रिल 1992 मुंबई या ठिकाणी झालेली आहे. किंवा मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई हे विद्यार्थ्यांनो मुख्यालय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, भारतीय रेल्वेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी बिना येथे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश हे याचं योग्य आन्सर आहे. आणि भारतीय रेल्वेबद्दल थोडी माहिती बघूयात. भारतीय रेल्वेची स्थापना 16 एप्रिल 1853 झालेली आहे. सध्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आहेत. आणि एकूण झोन 18 आहेत. आणि मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वेचं मुख्यालय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, केंद्रीय मंत्रिमंडळाने LIC IPO मध्ये किती टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 20 हे याचं योग्य आन्सर आहे. आणि LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956 झाली आहे. अध्यक्ष आहेत MR कुमार आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, कोणत्या राज्य सरकारने उंट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे? तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान. राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949 झालेली असून मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि कॅपिटल आहे जयपूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, कोणत्या देशाने अलीकडेच पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी जपान हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, सूरजकुंड हस्तकला मेळा कुठे आयोजित केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी हरियाणा या ठिकाणी. तर हरियाणाची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 झाली असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आहेत. राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि कॅपिटल चंदीगड आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, नॅकचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी भूषण पटवर्धन यांची नॅकचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅकचा फुल फॉर्म आहे नॅशनल असेसमेंट ॲक्रेडिटेशन काउन्सिल आणि यालाच मराठीत म्हणतात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, अलीकडेच IOCने म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींकडून सर्वोच्च ऑलिम्पिक सन्मान काढून घेतलेला आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए रशिया हेच योग्य आन्सर आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे व्लादिमीर पुतिन आणि कॅपिटल आहे मॉस्को. त्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना 23 जून 1984 झालेली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक आणि मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, गुगलने कोणत्या देशात प्ले पास सदस्यता सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी भारत हे याचं योग्य आन्सर आहे. गुगलची स्थापना 4 सप्टेंबर 1998 USA मध्ये झालेली आहे. त्याचे वर्तमान अध्यक्ष आहे सुंदर पिचाई आणि संस्थापक आहेत लॅरी पेज. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी संजय पांडे हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, भारताने कोणत्या देशाने द्विपक्षीय स्वॅप व्यवस्थेचे नूतनीकरण केलेलं आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी जपान हेच योग्य आन्सर आहे. जपानचे वर्तमान PM आहे फुमिओ किशिदा
कॅपिटल आहे टोकियो आणि चलन आहे जपानी येन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पूजा जानतन यांनी कोणते पदक जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी सिल्व्हर हे याचं योग्य आन्सर आहे आणि आयोजन हे दुबईमध्ये करण्यात आलं आहे. भारताने 2 रौप्य पदक जिंकलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. जन औषधी दिवस सप्ताह कधी सुरू झाला? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 मार्चला जन औषधी दिवस सप्ताह सुरू झालेला आहे. आणि या वर्षीची थीम आहे जन औषधी जन उपयोगी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. अलीकडेच बँक ऑफ महाराष्ट्राने प्रोजेक्ट बँक सखी कोठे सुरू केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी ओडिसा हे याचं योग्य आन्सर आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना 16 सप्टेंबर 1935ला झाली आहे आणि वर्तमान अध्यक्ष आहेत एस राजू आणि मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. त्यानंतर ओडिसा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936ला झालेली असून मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत गणेशीलाल आणि कॅपिटल आहे भुवनेश्वर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक डी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतात. या वर्षीची विद्यार्थ्यांनो थीम काय आहे? इंटिग्रेटेड अप्रोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. LICच्या म्युच्युअल फंडचे नवीन MD आणि CEO कोण आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी TS रामकृष्णन हे आहेत. त्यानंतर LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956ला झाली असून वर्तमान अध्यक्ष आहेत MR कुमार आणि मुख्यालय आहे मुंबई. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22. अलीकडेच PNB हाऊसिंगने कोणत्या राज्यात पाणलोट विकास प्रकल्प सुरू केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी राजस्थान हे याचं योग्य आन्सर आहे. तसेच राजस्थान राज्याची स्थापना 30 मार्च 1949ला झाली असून मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत. त्यानंतर राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि कॅपिटल आहे जयपूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23. बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने भाषा प्रमाणपत्र सेल्फी मोहीम सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी शिक्षण हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे मुख्यालय कोठे आहे? तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी व्हिएन्ना. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25. मृत्यूच्या बाबतीत हिट अँड रन पीडितांच्या नातेवाईकांना किती लाख सुधारित नुकसान भरपाई देणार आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी 2 लाख हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26. मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन हा कोणत्या देशाचा उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक डी USA म्हणजेच अमेरिका हे याचं योग्य आन्सर आहे. तर USAचे सध्याचे अध्यक्ष आहेत जो बिडेन जे 46वे अध्यक्ष आहेत आणि USAची कॅपिटल आहेत वॉशिंग्टन आणि चलन आहे डॉलर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27. आसाम सरकारने संपूर्ण राज्य किती महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 6 हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर आसाम राज्याची स्थापना 1947 मध्ये झालेली आहे. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि कॅपिटल आहे दिसपूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28. रस्त्यावरील जनावरांसाठी पहिली रुग्णवाहिका कुठे सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर तामिळनाडूबद्दल अधिकची माहिती बघूयात. तामिळनाडू राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950ला झाली असून मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि कॅपिटल आहे चेन्नई. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29. अलीकडेच कोणत्या देशाच्या EU म्हणजे युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी अर्ज मंजूर करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी युक्रेन हे याचं योग्य आन्सर आहे आणि सध्याचं युरोपियन युनियनचं अध्यक्षपद फ्रान्स या देशाकडे आहे. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. स्विफ्ट आर्थिक संदेश सेवामध्ये यसचा अर्थ काय होतो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी सोसायटी हे याचं योग्य आन्सर आहे आणि पूर्ण फुल फॉर्म बघा स्विफ्टचा सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 31. 1 मार्च रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगने त्यांचा कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 17 हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर या वर्षीची थीम आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट आणि मोठो आहे भविष्य रक्षिती रक्षित. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 32. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे उंगलील उरुवन हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झालेलं आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू आणि तामिळनाडूची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33. राष्ट्रीय स्तरावरील जागरूकता कार्यक्रम संभो हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे? लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइज
या मंत्रालयाचा हा कार्यक्रम आहे आणि सध्याचे केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे साहेब. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34. जागतिक वन्यजीव दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी 3 मार्च हेच योग्य आन्सर आहे. आणि या वर्षीची जागतिक वन्यजीव दिनाची थीम आहे रिकव्हरिंग की स्पीसीज फॉर इकोसिस्टीम रिस्टोरेशन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 35. यूपी निवडणूक 2022च्या 6व्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान झालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 57 हे याचं योग्य आन्सर आहे. 2022च्या यूपी विधानसभा निवडणुकीत 6वा टप्पा गोरखपूर, आंबेडकर नगर, कुशीनगर, देवरिया, बलिया, बस्ती, बलरामपूर, महाराजगंज, संत कबीर नगर, सिद्धार्थनगर यासह 10 जिल्ह्यांमधील 57 जागांवर पार पडले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36. महाशिवरात्री 2022 या निमित्त कोणते शहर 11 लाखाहून अधिक दिवे लावण्यासाठी गिनीज बुकमध्ये दाखल झालेलं आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उज्जैन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषित केलेली ई बिल प्रक्रिया प्रणाली कोणी सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी निर्मला सीतारामन हे याचं योग्य आन्सर आहे, ज्या की आपल्या अर्थमंत्री आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या देशाने आशियाई विकास बँकसोबत करार केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश याचं योग्य आन्सर आहे आणि हा करार पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेला आहे. तर आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक, ज्याचे अध्यक्ष मात्सुगु अस्कावा आहेत. मुख्यालय फिलिपिन्स या ठिकाणी आहे आणि स्थापना 19 डिसेंबर 1966 झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39. फेब्रुवारी 2022 मध्ये वस्तू आणि सेवा कर जीएसटी मधून किती लाख करोड महसूल जमा झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 1.33 लाख करोड हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर जीएसटी म्हणजेच गुड अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटीची मूळ संकल्पना ही कॅनडा येथून घेण्यात आली आहे. भारतात अंमलबजावणी 1 जुलै 2017ला झाली असून 1 जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून साजरा करतात. जीएसटी परिषदेचे प्रमुख या केंद्रीय अर्थमंत्री असतात. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी 101वी घटनादुरुस्ती करण्यात आली असून हा अहवाल विजय केळकर समितीने देण्यात आला आहे. जीएसटी लागू करणारे प्रथम राज्य आसाम असून शेवटचे राज्य जम्मू काश्मीर हे आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 40. भारतासह किती देशांनी रशियाच्या युक्रेनमध्ये हल्ल्याविरुद्ध UNGA म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये ठरावाला मतदान केलेलं नाही? तर लक्षात घ्या भारतासह एकूण 35 देशांनी याला मतदान केलेलं नाही. तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजेच संयुक्त राष्ट्र महासभा, ज्याची स्थापना 1945 मध्ये झाली आहे. वर्तमान अध्यक्ष आहेत अब्दुल्ला शाहिद आणि मुख्यालय न्यूयॉर्क US या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 41. श्री मनोरक्षा प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए स्मृती इराणी. लक्षात घ्या महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी श्री मनोरक्षा प्रकल्प सुरू केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42. भारतात नागरी लेखा दिवस कोणत्या आवृत्तीत साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए 46वा हे याचं योग्य आन्सर आहे. 46वा नागरी लेखा दिन 2 मार्च 2022 रोजी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ, नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 43. निखत जरीन आणि नीतू कोणत्या स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल चर्चेत आहे? तर ऑप्शन क्रमांक डी बॉक्सिंग हे याचं योग्य आन्सर आहे. भारतीय बॉक्सर निखत झरीन 52 किलो आणि नीतू 48 किलो यांनी सोफिया बल्गेरिया येथे आयोजित 73व्या स्ट्रँडजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 44. गोस्टी हा धोकादायक पर्यावरणीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेला पुढील पिढीचा हवामान उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक बी नासा हे याचं योग्य आन्सर आहे. अधिकची माहिती बघूयात. US स्पेस एजन्सी नासाने केप कॅनव्हेरल स्पेस फोर्स स्टेशन फ्लोरिडा येथून 4 नेक्स्ट जनरेशन हवामान उपग्रह जिओ स्टेशनरी ऑपरेशनल इन्व्हायरमेंटल सॅटेलाइट म्हणजेच गोजच्या मालिकेतील तिसरा यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 45. चीनने कोणत्या रॉकेटचा वापर करून 22 उपग्रह अवकाशात सोडण्याचा देशांतर्गत विक्रम केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी लॉंग मार्च 8 रॉकेट हे याचं योग्य आन्सर आहे. चीनचे दुसरे लॉंग मार्च 8 रॉकेट शनिवारी उशिरा प्रक्षेपित झाले, ज्यामध्ये विविध व्यावसायिक चीनी अंतराळ कंपन्यांसाठी देशांतर्गत विक्रमी 22 उपग्रह आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 46. एक्झरसाइज धर्म गार्डियन 2022 हा भारताचा कोणत्या देशासोबतचा लष्करी प्रशिक्षण सराव आहे? तर ऑप्शन क्रमांक बी जपान हे याचं योग्य आन्सर आहे.
भारत आणि जपान यांच्यामधील संयुक्त लष्करी सराव एक्स धर्मा गार्डियन 2022ची तिसरी आवृत्ती कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित केलेली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47. जागतिक नागरी संरक्षण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए 1 मार्च हे याचं योग्य आन्सर आहे. नागरी संरक्षणाचे महत्त्व सज्जतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 48. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मॉन्ट्रियल, कॅनडा. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही 1945 मध्ये स्थापन झालेली जगातील विमान कंपन्यांची व्यापारी संघटना आहे, ज्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडा येथे आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 49. कोणता देश वनस्पती आधारित कोविड-19 लस अधिकृत करणारा पहिला देश बनला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कॅनडा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 50. राफेल नदालने मेक्सिकन ओपन ATP 500चे विजेतेपद किती वेळा जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 4 हे याचं योग्य आन्सर आहे. स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदालने चौथ्यांदा मेक्सिकन ओपन ATP 500चे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 51. सौरभ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी गोल्ड हे याचं योग्य आन्सर आहे. कॅरो येथील ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताचं पहिलं पदक त्यांनी जिंकलेलं आहे आणि कैरो ही इजिप्तची कॅपिटल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 52. नुकत्याच जाहीर झालेल्या शाश्वत विकास निर्देशांक 2021 मध्ये कोणता देश वरती आहे किंवा अव्वल आहे? तर ऑप्शन क्रमांक सी फिनलँड हा प्रथम क्रमांकावर आहे. सेकंड स्वीडन, थर्ड डेन्मार्क, 4 जर्मनी आणि 5व्या पोझिशनवर बेल्जियम आहे. तर भारताचा या लिस्टमध्ये 120वा क्रमांक आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 53. अनुभव नावाचे मोबाईल शोरूम कोणत्या कंपनीने सुरू केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक डी टाटा मोटर्स हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 54. प्लास्टिक रिसायकलिंग आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या शिखर परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी दिल्ली हे याचं योग्य आन्सर आहे. आणि लक्षात घ्या, दिल्ली कॅपिटलची स्थापना 1911 मध्ये झालेली असून मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल आहेत अनिल बैजल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 55. भारतीय हवाई दल वायुशक्ती सराव कोठे करेल? तर ऑप्शन क्रमांक डी राजस्थान हे याचं योग्य आन्सर आहे. राजस्थान राज्याची स्थापना 8 ऑक्टोबर 1932ला झालेली असून IFचे प्रमुख विवेक राम चौधरी आहेत आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 56. थय्यम किंवा कलियाटम कोणत्या राज्याचे नृत्य प्रकार आहेत? तर लक्षात घ्या, थय्यम आणि कलियाटम हे केरळ राज्याचे नृत्य प्रकार आहेत. आता केरळबद्दल अधिकची माहिती बघूयात. केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली असून मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 57. अनारक्षित तिकीट प्लॅटफॉर्म यासाठी IRCTC सोबत कोणी भागीदारी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी पेटीएम हेच योग्य आन्सर आहे. IRCTCचा फुल फॉर्म होतो इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. त्यानंतर पेटीएमची स्थापना 2010 मध्ये झाली असून CEO आणि संस्थापक आहेत विजय शेखर शर्मा आणि मुख्यालय आहे नोएडा या ठिकाणी. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 57 प्रश्न बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला ज्याही गोष्टी असेल ज्या तुम्ही वेळोवेळी नोट डाऊन केल्या असेल किंवा विशेष लक्ष दिलं असेल तर तुम्हाला जेवढेही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे यायला हवीत. तर तुमच्यासाठी सर्वात पहिला प्रश्न आहे, केरळ राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही सांगायचे आहेत. खाली कमेंट करा. त्यानंतर भारतीय हवाई दल वायुशक्ती सराव कोठे करेल याचंही तुम्ही विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. आणि सौरभ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे याचंही विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आमचे एफर्ट्स आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. या 2 ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आम्हालाही मोटिवेशन प्रेरणा मिळते की आपल्यापर्यंत नवीन नवीन कंटेंट मोफत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा. तसेच विद्यार्थ्यांनो, चालू घडामोडी प्रॅक्टिस करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. MPSC आणि जॉब अपडेटसाठी ज्ञानवंदना एज्युकेटर या चॅनलला जॉईन करा. त्यानंतर चॅनल अजून नवीन असाल तर चॅनलला नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसंच तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव आम्ही सर्व कंटेंट आपणापर्यंत मोफत आणि प्रामाणिकपणे आणत असतो. सातत्य हे आमच्यामध्ये आहे, तसंच सेम सातत्य तुमच्यामध्ये ठेवा आणि एक दिवस तुम्हाला नक्कीच विद्यार्थ्यांनो यश भेटणार आहे. विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ
हा आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.